नमस्कार. द्राक्ष बागायतदार बंधूंनो, सबकेन झाल्यानंतर आपल्याला द्राक्ष बागेमध्ये ज्या पानाच्या वाट्या होतात, पानाच्या पाठीमागच्या शिरावरची थ्रिप्स होण्याने त्या वाट्या होतात किंवा लाल कोळीचा प्रभाव झाल्याने त्या वाट्या होतात. आता या वाट्या होऊ नये म्हणून आपल्याला या दरम्यान आपण कॅल्शियम डिफिशियन्सी पाहावी, फॉस्फरस डिफिशियन्सी पाहावी, पोटॅश डिफिशियन्सी पाहावी व कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅश ही अन्नद्रव्य ही घटक आपण द्राक्ष बागेला पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते जास्तीत जास्त आपण ड्रीप ऍप्लिकेशनने द्या किंवा बेसल डोसमध्ये आपण जे काही सांगितलेल्याप्रमाणे तो बेसल डोस देऊन द्या. जास्तीच करून आपण ड्रीपद्वारे ही काही घटक आहेत कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅश ही घटक देण्याची पूर्तता करा. तसेच मिक्स मायक्रो न्यूट्रिएंटच्या फवारण्या 5-10 दिवसातनं किंवा एक आठवड्यातनं, महिन्यातनं 2 ते 3 फवारण्या तरी त्यांच्या जाणं गरजेचं आहे. ही काही काळजी घेतल्यानंतर आपल्याला ती समस्या थोडीशी नाहीशी